Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. 2024 पासून देशाला ग्रहण लागले आहे, तर महाराष्ट्रात आता पेशवाई सुरू झाली असून विरोधक बेजबाबदार आहेत असं प्रखर प्रतिपादन दिल्ली स्थित ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी शनिवारी दिनांक 10 मे 2025 रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केलं. जय भवानी तरुण मंडळ आयोजित 6 दिवसीय शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत शिवराय फुले शाहू आंबेडकर, भारतीय संविधान, भारताची दशा आणि दिशा, नेहरू ते मोदी या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना अशोक वानखेडे बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रसाद शेट्टी, बापू गायकवाड, विजय गायकवाड, RG गायकवाड, मयूर काळभोर, सुप्रिया सोळांकुरे, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमाला समन्वय समितीच्या वतीने शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला चालविण्यात येतं. अनेक नामवंत वक्त्यांनी या व्याख्यानमालेत प्रबोधन केलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळखला असलेला ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे विचार ऐकण्याची संधी आज मिळाली. त्या आनंदाप्रितार्थ महात्मा फुले यांची पगडी त्यांना परिधान करून सन्मानित करीत आहोत अशी भावना व्यक्त करीत मानव कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून देशात स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या समता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना गेल्या 11 वर्षात खीळ बसली आहे. अभिव्यक्तीची मुस्काटदाबी होत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्याची पुनर्स्थापना करण्यासाठी अशा व्याख्यानाची गरज आहे असं मत देखील त्यांनी मांडलं. अशोक वानखेडे बोलताना पुढे म्हणाले की देशातील सैनिक लढत असताना शासनाला साथ द्यावी असे संकेत आहेत, परंतु युद्धबंदी सुरू झाल्यावर मी सत्तेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आता वापरू शकतो. राज्यघटनेचा सांगाडा बदलण्याचा प्रयत्न 2014 पासून सुरू आहे. सत्तारूढ पक्षाचा एक खासदार जाहीरपणे न्यायपालिकेवर भाष्य करतो. उपराष्ट्रपती यांनी आपल्या पदाची गरिमा ठेवली पाहिजे. बिल्किस बानोरावरील सामूहिक अत्याचार का होतात, त्यातील दोषींची सुटका झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते त्यांचा जय जयकार करतात. हे कोणती मानसिकता आहे? निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करीत नाही. शेतकरी वर्षानुसार कर्जबाजारी आहे, कारण सरकार निर्लज्ज आहे. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आपल्या खिशातून देत नाहीत. लवकरच आपली श्रीलंकेसारखी अवस्था होणार. निवडणूक आली की पंतप्रधान घोषणा करणार आणि आपण टाळ्या वाजवणार. ही परिस्थिती बदलली पाहिजे. मन की बात वाल्यांनी आता जन की बात केली पाहिजे. पहलगाम युद्धाचेही आता राजकीय भांडवल केले जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानातील अधिकार आम्ही वापरणार आहेत की नाही? जर आम्ही सरकारला जवाब विचारणार नसलो तर फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेण्याला आपल्याला अधिकार नाही. दिगंबर बालुरे, राजन नायर, प्रदीप पवार यांनी संयोजनात सहकार्य केलं. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचलन केलं. नरेंद्र बनसोडे यांनी आभार मानलं. अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.